शुभ सकाळ समध्याला कल्पना लातूरकर यूट्यूब चॅनलवर आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. कशा मग तुम्ही समजेजण बरे हो का? मी बी एकदम मस्त आणि मजेत हाव. तर ही व्हिडिओ आहे रात्रचा. रात्री मी झुणका आणि भाकर केले. लई दिवस झालं मी बेसन करायलाच नव्हते. म्हणजे झुणका म्हणजे असं सुटसुटीत नाही, पिठले केले ते असं जरा सलवलीत करून लावून खायसारखं. बेसन करू अंड्याची भाजी करा म्हणाली ती पोर खात नाही. अरे प्रवीण कुठं खाते? उद्या करू जाऊ दे. प्लेट घे ना तिच्या पडला टाकताय का? एक तर डोकं नुसतं हल्ल्याच्या ह्याच्यानं दळून व्यवस्थित दिलं नाही त्या माणसानं. मला असं पीठ चांगलं तिंबून भाकर करावं वाटतं. पीठ म्हणजे हे होयच ना, असं तिंबलं जाणं झाले, चिटकूल आले तर ताटाला तसं. मग तसं झाल्यावर किती राग येते माणसाला, येते का? असं जरा बर बर करू बाळा. ही लसूण एक वल्ला आहे, काहीच बनवणार माणूस. चांदण्याची छाया कापराची काया, चांदण्याची छाया कापराची काया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया. तर आता हिरवी मिरची, अद्रक आणि लसूण त्याच्यात थोडे जिरे टाकून वाटून घेतले ती आता. आणि ते लोखंडाची कढई आहे का नाही, लोखंडाच्या कढईत पिठलेले भारी लागते बरं का. लोखंडाच्या तव्यातलं म्हणजे गावाकडे आमची आहे का नाही, माझ्या लग्नाच्या आधी चुलीवर भाकरी झाल्या का त्याच्यात लगेच पिठलं करायची आणि ती लय भारी लागायचं लोखंडाच्या कढईतलं पिठलं. तर तुम्ही कोण कोण खाल्लं सांगा बरं लोखंडाच्या तव्यातलं पिठलं. तर इथं मी लोखंडाची माझ्याकडे कढई आहे, तवा काय नाही आता, मात्र कढई आहे. तर त्या कढईत मी इथं आता मस्तपैकी बेसन करून घेणार आहो. आले जगी भीमराया, आले जगी भीमराया, या दीन जना उद्धराया, आले जगी भीमराया, आले जगी भीमराया, या दीन जना उद्धराया, आले जगी भीमराया, आले जगी भीमराया, आले जगी भीमराया. तर मी पातेल्यामध्ये बेसन घेतले, त्याच्यात पाणी टाकले आणि कच्ची कोथिंबीर, थोडे जिरे आणि मीठ ही समजा त्याच्यामध्ये टाकले आणि डायरेक्ट फोडणीमध्ये घेतली आणि 5 मिनटं त्याला झाकून ठेवले गॅस बारीक करून आणि झालं आपलं बेसन तयार. ए अरे बाळानो, गरम गरम आहे तो खावा. गरम गरम छान लागतं का? बेसन गरम मला तर आवडतं गरम गरम. गरमच चांगलं लागतं. भाकर द्यायच करपली हो. मला दे की मग ते. करपली हा मला आवडते ती. जरा ही झाली ना कडक. हा
हम्म. ए यार एक प्रवीण आशू